नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ सुरुवात करण्या अगोदर दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आजचा व्हिडिओ असा आहे की दिवाळीमध्ये आपण दररोज दिवाळीमध्ये लक्ष्मी मातेच्या सेवा करतो, बरेच उपाय करतो. पहिला दिवाळीचा दिवस आहे वसुबारस, जो की आहे 28 ऑक्टोबर, वार आहे सोमवार, आणि त्याच दिवशी आहे रमा एकादशी. दुसरा दिवस आहे 29 ऑक्टोबर, त्या दिवशी आहे धनत्रयोदशी. मग नंतर आहे नरक चतुर्दशी, त्यानंतर आहे लक्ष्मीपूजन, आणि मग आहे दीपावली पाडवा, आणि त्यानंतर भाऊबीज. म्हणजे आपण म्हणतो तरी आपण 5 दिवस काही उपाय करायचे, सेवा करायच्या, पण दिवाळी आहे, भाऊबीज जोपर्यंत होत नाही तोपर्यंत दिवाळी असते. त्यामुळे मग ह्या जेवढ्या जोपर्यंत दिवाळी संपत नाही तोपर्यंत मग आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर दररोज एक दिवा लावायचा आहे. म्हणजे काही उपाय करायचे आहेत, काही सेवा करायच्या आहेत. आणि मग त्यासाठी मग आपल्या घरात काय होतं की लक्ष्मी प्राप्तीचा योग येतो आणि कधीच पैशाची वगैरे अडचण निर्माण होत नाहीत, घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. तर मग असे कोणते उपाय करायचे आहेत ह्या दररोज दिवाळीमध्ये, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर मग सगळ्यात पहिली गोष्ट आपण काय करतो दिवाळीमध्ये, ज्या दिवशी पहिला दिवस आहे वसुबारस, या दिवशी आपण गाय आणि वासराची पूजा करतो. तर का करतो की गायीमध्ये आपण 33 कोटी देव असतात असे म्हटले जाते. त्यामुळे मग आपण गाय आणि वासराची या दिवशी सेवा करतो. म्हणजेच की आपल्या मुलांवर कोणतेही संकट येऊ नये, आपल्या मुलाची प्रगती व्हावी. त्यामुळे मग या दिवशी बऱ्याच ठिकाणी महिलांनी मग आपल्या मुलासाठी म्हणून उपवास केला जातो. आणि त्या दिवशी गाय आणि वासराची पूजा करून, आता काही भागांमध्ये घरीच गाय आणि वासरू नसतात, त्यामुळे मग मूर्ती वगैरे आणून घरी अशी पूजा वगैरे मांडली जाते. तर मग ह्या दिवशी मग आपल्याला पहिल्या दिवशीपासूनच काय करायचं आहे की पहिल्या दिवशी आपण दररोज तर आपण इतर वेळी आपण सेवा करतोच, पण ह्या 5-6 दिवसामध्ये जोपर्यंत दिवाळी संपत नाही तोपर्यंत आपल्याला वेगवेगळे सेवा करायचे आहेत, उपाय करायचे आहेत. तर मग सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला दररोज जोपर्यंत दिवाळी संपत नाही तोपर्यंत मग आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण दरवाजाच्या बाहेर पाणी शिंपडतो मग त्यावेळेस काय करायचं आहे की जे आपण पाणी घेतलं आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे, थोडंसं गंगाजल किंवा गोमूत्र टाकायचं आहे, आणि मग ते पाणी तुम्ही दरवाजाच्या बाहेर शिंपडायचं आहे. म्हणजे हे तुम्हाला दररोज करायचं आहे जोपर्यंत दिवाळी संपत नाही. पण हे का करायचं आहे, आता हळद ही भगवान विष्णूंना प्रिय असते, लक्ष्मी माताला प्रिय असते, आणि नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचं काम करते. त्यामुळे घराच्या बाहेर जर नकारात्मक ऊर्जा असेल तर ती निघून जाते. त्यामुळे मग हे दररोज पाणी आपल्याला शिंपडायचं आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला उंबरटा पण स्वच्छ करायचा आहे. आता उंबरटा धुवून घेत असताना, म्हणजे दररोजच आपल्याला उंबरटा धुवून घ्यायचा आहे, उंबरट्याची पूजा करायची आहे. उंबरटा धुवून घेत असताना पण त्यामध्ये थोडीशी हळद आणि गंगाजल किंवा गोमूत्र टाकून उंबरटा छान धुवून आणि पुसून घ्यायचा आहे. आणि उंबरट्याला मग आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. आता बऱ्याच जणांना हळदीचं लेपन माहिती आहे कसं करतात, तरी पण सांगते की आपण थोडीशी हळद घ्यायची आहे, त्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे, आणि मग हळदीचं दरवाजाला, आता तुमचा दरवाजाचा उंबरठा फरशीचा असला तरी करायचा आहे आणि लाकडाचा असला तरी पण करायचा आहे. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं, काही महिलांना वाटतं की आमच्या इथं लाकडी उंबरठा नाही, मग आम्ही हळदीचं लेपन कसं करायचं. आपल्याकडे जी गोष्ट आहे त्यामध्ये आपण समाधान मानून मग आपण त्या सेवा करायच्या आहेत. त्यामुळं मग त्या दिवशी हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन झाल्यानंतर उंबरट्यावरती, आता बऱ्याच ठिकाणी काय होतं, गोपदमच्या रांगोळीची म्हणा किंवा गाईच्या पावलांची आपल्याला साचा वगैरे भेटतो, ते साचे आणायचे आहेत आणि मग त्याची रांगोळी काढायची आहे. आणि लक्ष्मी माताची पावलं काढायची आहेत. उंबरट्यावर न काढता उंबरट्याच्या खाली तुम्ही पावलं वगैरे काढू शकता. आणि मग त्यानंतर आपल्याला शुभ लाभ काढायचा आहे. आता शुभ लाभ काढत असताना आपण गंगाजल घ्यायचा आहे आणि कुंकवाने शुभ लाभ काढायचा आहे. मग आता शुभ लाभ काढत असताना आपण ते खाली न काढता आपला जो मेन दरवाजा आहे त्या दरवाजावरती मग आपल्याला शुभ लाभ काढायचा आहे, आणि मग स्वस्तिक काढायचं आहे, आणि त्या स्वस्तिक आणि शुभ लाभची पूजा वगैरे करायची आहे. आणि गोपदम जर तुम्हाला पावलं नाही भेटले तर मग तुम्हाला गोपदमचे पूर्ण रांगोळीचा साचा जरी भेटला तरी मग ते घेऊन येऊन तुम्ही दररोज गोपदमची सकाळी तरी रांगोळी काढू शकता. म्हणजे संध्याकाळी बऱ्याच ठिकाणी मोठी रांगोळी काढतात आणि वेगळी रांगोळी काढतात, पण काही भागांमध्ये सकाळीच रांगोळी काढतात. तर तुमच्या इकडं जशी पद्धत असेल तसं मग त्या पद्धतीने तुम्ही करू शकता.
आणि त्यानंतर मग काय करायचं आहे की दरवाजाची म्हणजेच की शुभ लाभ काढल्यानंतर स्वास्तिक काढून मग दररोज आपल्याला पूजा करायची आहे. आणि मग त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपण काय करतो की दरवाजाला वेगवेगळे तोरण वगैरे लावतो, दिवाळीमध्ये लायटिंग लावतो, आकाशकंदील लावतो, आपला उंबरठा पाहिजे तेवढं दरवाजा आपण छान सजवतो. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे दरवाजाला आंब्यांच्या पानाचं तोरण लावायचं, कारण आंब्याची पानं माता लक्ष्मीला सगळ्यात प्रिय असतात आणि नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचं काम करतात. त्यामुळे मग आंब्याच्या पानांचं तुम्हाला दररोज शक्य होत असेल तर तुम्ही दररोज नवीन पानं आणून आंब्यांच्या पानांचं तुम्ही एवढं दिवाळी संपेपर्यंत दररोज तोरण बनवा. आता काय होतं, बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे तोरण आणले जातात. कोणी कवड्यांचं तोरण आणतं, कोणी फुलांचं तोरण आणतं, कोणी अजून कशाचं तोरण आणतं. पण ज्यांच्या घरी कवड्यांचं तोरण आहे ते तर सगळ्यात उत्तम पाहिजे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कवड्यांचं तोरण असलं तर लक्ष्मी मातांना काय होतं की आकर्षक करून घेते आणि लक्ष्मी त्या घरात नेहमी वास करते. त्यामुळे मग कवड्याचं तोरण असेल तरी पण तुम्ही मग आंब्यांच्या पानाचं तोरण दररोज तुम्ही लावत जा. तर हे झालं दरवाजाच्या म्हणजेच की या ठिकाणच्या सेवा. आणि मग त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, दरवाजाला मग धूप वगैरे लावून अगरबत्ती लावून मग ओवाळायचं आहे. आणि मग त्यानंतर काय करायचं आहे, आता पणत्या वगैरे आपण दररोजच लावतो. कॅन्डल वगैरे लावण्यापेक्षा, मेणबत्ती लावण्यापेक्षा मग पणत्याच लावायच्या आहेत दररोज. आता काही भागांमध्ये कॅन्डल वगैरे लावतात, त्यामुळे मग आता तुमच्या इथं जसं असेल तसं, पण पणतीचाच खरा मान आहे दिवाळीमध्ये. तर मग काय होतं, त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, आपण एक दिवा लावायचा आहे उंबरठ्यावरती. आणि मग त्या अगोदर आपल्याला तुळशीला दररोज आपण दिवा लावतोच, पण जोपर्यंत दिवाळी संपत नाही तोपर्यंत आपल्याला तुळशीला दररोज एक तुपाचा दिवा लावायचा आहे. आता काही लोकांना शक्य होत नसेल दररोज तुपाचा लावणं, तर मग तुम्ही तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा लावलात तरी हरकत नाही. पण दररोज एक दिवा लावायचा आहे तुळशी मातेला. आणि मग तुळशी मातेची पूजा करायची आहे आणि छान तुळशी मातेला पण रांगोळी काढायची आहे. आणि तुळशी मातेचं वृंदावन छान सजवायचं आहे. ज्याप्रमाणे आपण उंबरठा सजवतो त्याचप्रमाणे मग तुळशी मातेचं वृंदावन पण म्हणा छान सजवायचं आहे. आणि त्यानंतर मग काय करायचं आहे, आपण जिथे उंबरठा सजवला आहे छान, आता सकाळी तर शक्य होत नाही सकाळी ह्या उंबरठा वगैरे सजवणं ह्या सगळ्या गोष्टी करायच्या, पण दिवा लावत असताना आपण संध्याकाळी दिवा लावतो, सगळीकडे पणत्या वगैरे लावतो. तर त्या पणत्यांमध्ये आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे दररोज, जोपर्यंत दिवाळी होत नाही तोपर्यंत. एक आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. आता तुम्हाला तुपाचा दिवा नसेल शक्य होत तर मग तुम्ही तिळाचं किंवा मोहरीच्या तेलाचा पण लावू शकता. आणि मग तो दिवा लावत असताना त्या दिव्याखाली थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत. म्हणजे त्या अगोदर तुम्ही एखादा प्लेट म्हणा घेऊ शकता आणि त्या प्लेटात मग तांदूळ ठेवू शकता. आणि त्या तांदळावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि मग एक फूल व्हायचं आहे. आणि मग त्यानंतर एक पंती घ्यायची आहे आणि पंतीमध्ये एक वात लावायची आहे. 2 वगैरे वाती लावू नका, एक लावायची. आता तुमच्या इथं पद्धत असेल तर काही भागांमध्ये पणत्या लावत असतील तर त्यावेळेस 2च वाती लावल्या जातात, पण काही भागांमध्ये एकच वात लावतात. तर तुमच्या इकडं तशी पद्धत असेल तर लावू शकता. आणि मग त्यानंतर दिवा लावायचा आहे, दिव्याला हळदी कुंकू व्हायचं आहे. आणि दिव्यामध्ये मग आपल्याला काय करायचं आहे, एक फूल असलेली लवंग टाकायचं आहे आणि 2 वेलची टाकायची आहेत, हिरव्या वेलची टाकायची आहेत. तर मग हा उपाय तुम्ही दररोज करायचा आहे माता लक्ष्मीला. म्हणजेच की काय होतं, आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही आणि मग आपल्या घरात पैशाची अडचण निर्माण होत असेल तर ती अडचण निर्माण होणार नाही. आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरात नेहमी सहवास राहतो. त्यामुळे मग दिवाळीमध्ये हे जे उपाय आहे, हा दररोज एक दिवा तुम्ही उंबरट्यावरती म्हणजे मुख्य दरवाजावरती हा दिवा लावायचा आहे. सगळ्या अडचणी दूर होतील, घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि पैशाच्या अडचणी कधीच निर्माण होत नाही. तर मग हा जो उपाय आहे तर तुम्ही दररोज संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. ज्यावेळेस आपण पणत्या लावायला घेतल्या त्यावेळेस मग हा उपाय करायचा आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा.